देवाने विचारलं की आम्ही जे कार्य करू ते कार्य बरं चाललंय की नाही हे बघण्यासाठी कोणीतरी पाहिजे. व्यासाची निर्मिती केली. व्यास म्हणजे देवाची गुरु. तेव्हापासून गुरु परंपरा सुरू झाली. आता ही गुरु परंपरा सुरू होत असताना पृथ्वी आकाश पाताळ तीन झाले. तीन राज्यामध्ये तिला देवाने व्यवस्थापन सुरू केलं. मग मृत्यू लोक म्हणजे पृथ्वी. मृत्यू लोकांमध्ये पृथ्वीचा भाग येतो म्हणून मृत्यू लोकांमध्ये आपले ऋषी आणि अनुसयाचा तो खूप जोरात चालू होता. त्यांनी इतकी भक्ती केली की ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी सावित्री पार्वती यांना खाली मान घालावं लागायला. म्हणजे मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन सुद्धा इतकी भक्ती श्रद्धा निष्ठा आणि सत्व वाढलं की देवांना कोणी विचारायला तयार नाही. हा श्री ऋषी अनुसया, हा श्री ऋषी अनुसया. महाराजाचं काम वेगळं होतं. भांडणाचं काम महाराजांनी पाहिलं ते सगळं लक्ष्मी सावित्री पार्वती याच्यापेक्षा अनुसयाचं सत्व खूप वाढलं. गेले नारायण नारायण करून देवाकडे. काय भगवंताच्या देव म्हणजे सगळं राज्य तुम्ही तुमचे पती चालवतात, तुम्ही चालवतात. पण मृत्यू लोकांमध्ये साध्या ऋषीची पत्नी तुमच्यापेक्षा तिचं सत्व चौपट वाढलेलं आहे आणि सगळे लोक त्या अनुसयाच्या अनुकरणात चिंतन करायला. लक्ष्मी सावित्री म्हणून मृत्यू लोकात राहणारी ऋषीची आमच्यापेक्षा काही श्रेष्ठ असू शकते म्हणून त्याने तिन्ही देवाला म्हणले मृत्यू लोकात तिथं सत्व हरण करा. माझं सांगितलं कसं त्याची विचार मागे लागली. तुम्ही तुमचं राज्य करा, आम्ही सगळं बरं आपण स्वर्गात आहोत. मृत्यू लोकांमध्ये राहणारे जीवन संपतात. आपण आजीवन आहोत. पण ते देवा काय ऐकायला तयार नाही. जा म्हणजे तुम्ही असता तिथं सत्व हरण करा म्हणून सत्व कसं हरण करायचं साधूच्या वेशामध्ये जायचं आणि तर तिथं सत्व आपल्यापेक्षा वाढणं पाहिजे म्हणून साधूच्या वेशामध्ये जाऊन सत्व हरण करा आणि मग निघाले साधूच्या वेश म्हणून भिक्षान देवी म्हणून भिक्षा अनुसार जप तप करत होते डोंगरामध्ये. तर भिक्षेची हाक मारल्याबरोबर अनुसयाने भिक्षा आली. ही भिक्षा नाही, विभत्स रामाला भूक लागलेली आहे, जेव घाल असं म्हणल्यानंतर दूर पडला. अनुसयाला चिंतन केलं आपल्या पतीचं की असे असे साधू आले आणि या साधूने आम्हाला सांगितले भिक्षा घ्यायला. भिक्षा काही घ्यायला तयार नाही, पण जेवण घेतात विवच. याच्यात काय नव्हे म्हणजे झाडी आहे त्या जेवाऱ्यात आपल्या झाडीचं पाणी टाकते गावाला. मग आपल्या ऋषी म्हणलं झाडीचं पाणी घेतलं टाकले तिला देवावर झाडले बाळ. तिन्ही बाळ सारखे आणि तिन्ही बाळाला अनुसयाने उचलून पाण्यामध्ये झोका देत बसली आणि या नारदाची स्वारी आली आहे. तर हे सगळे तिन्ही देव बाळ झालेले पाहिल्याबरोबर नारद घरी देवाकडे निघाले. बघा म्हणजे आता अनुसयाचं सत्व तुम्ही तुमचे पती बाळ होऊन पाण्यामध्ये धोका द्यायला असं कसं होतं म्हणजे बघा बघा जा म्हणजे आणि देव पाच असतात बाळ. ब्रह्मा विष्णू महेश ओळखूया तयार नाही. पार्वतीने सांगितलं आपण महादेव म्हणून महेश म्हणून मी जर घेतला विष्णू निघाला काय करा असं तिन्ही देवांना संभ्रम झाला. आणि मग शेवटी तिन्ही देवा अनुसया मातेला शरण आले. म्हणजे आमचे पती आम्हाला घेऊन टाका, आम्ही तुमच्या सुना धरतात. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश हे दत्त अवतार. महेश दत्त अवतारापासून
परंपरा चालू आहे. आणि गुरु परंपरा ही दत्त भगवंतापासून चिरकाल चालू आहे. गुरुद्वार नाही केला. आपण रोज पूजा करतो जेवायची त्याचं फळ मिळणार. दान करतो त्याचं फळ मिळणार. रोज मारुतीला दर्शनाला आलं तरी त्याचं फळ मिळणार. हवन करतो त्याचं फळ मिळणार. यात्रा केल्या तर त्याचं फळ मिळणार. गुरु केल्याशिवाय कोणत्याची देवाची प्राप्ती नाही. म्हणून गुरु करणं आवश्यक आहे. कलेक्टरला भेटायचं तर अगोदर कोणाला भेटा? कोणाला? कलेक्टरला भेट घ्यायची असेल कोणाला भेटा? ते PA किंवा त्याला भेटल्याशिवाय कलेक्टर दिसत नाही. तसंच देवाला भेटायचं असेल तर गुरु करणं आवश्यक आहे. म्हणूनच ही गुरु परंपरा चालू आहे. चिरकाल पासून ही गुरु परंपरा आपली आहे. म्हणून गुरु करावा लागतो. गुरु करण्यासाठी काही संकल्प करावा लागतो. सगळ्यांच्या